है पान साठ मारे है. Hey guys, welcome back to my channel Cineflex. So this video is especially for my Marathi audience. कारण हा पूर्ण व्हिडिओ मराठीतून असणार. तर नमस्कार मंडळी. तर या विकेंडला एक मराठी मूवी रिलीज झाला जो मी पाहिला. त्याचं नाव आहे बोल बोल राणी. तर या मूवीचा जो ट्रेलर आहे ना तो फार छान त्यांनी बनवला होता आणि तो बघून मी थोडा उत्सुक झालो होतो की एक्झॅक्टली या मूवीमध्ये काय आहे, म्हणून मी हा मूवी बघायलाही गेलो. आणि या मूवीची जी स्टारकास्ट आहे ती पण फार तगडी आहे. म्हणजे याच्यात लीड रोलमध्ये सई तामणकर, चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे आणि सुबोध भावे. बट थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर मला एकच फिलिंग होती की यार मूवी तर संपली पण असं काही स्पेशल वाटलंच नाही. तर हा मूवी खरंच बघण्यासारखा आहे का? तर लेट्स टॉक अबाउट दिस इन द रिव्ह्यू. तर बोल बोल राणीची स्टोरी जर सांगायला गेलं तर इट्स अ काइंड ऑफ मर्डर मिस्ट्री. तर सुबोध भावे जो आहे तो एक जर्नलिस्ट रायटर आहे. तर तो स्टोरीच्या एका शोधात सृजनपूर नावाच्या गावात येतो आणि त्या गावात त्याला एक माया नावाची, जिचं कॅरेक्टर सई तामणकरने केले, तर तो मायाच्या स्टोरी शोधण्याबाबतीत तिथे आला. असं आपल्याला आधी सुरुवातीला कळतं की एक खून झाला आहे आणि तो त्या खुनाची चौकशी त्या गावकऱ्यांकडून करतो आणि सुबोध भावेला तिची ती स्टोरी पूर्ण जाणून घ्यायची. तर ही जी पूर्ण फिल्म आहे, सुबोध भावे असे काही 3 वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यांच्या थ्रू ही ॲक्च्युअल मर्डर मिस्ट्री कशी झाली आहे ती तो ऐकतो आणि ती आपल्याला पडद्यावरती दिसते. तर या 3 मर्डर मिस्ट्रीमधून ॲक्च्युअल मर्डर मिस्ट्री कशी असेल, नक्की ती मर्डर मिस्ट्री तशीच आहे का जशी लोक त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतायत की भलतीच काही आहे. तर ही एक बेसिक या मूवीची स्टोरी आहे. बघायला गेलं ना तर या मूवीची स्टोरी आणि कन्सेप्ट फार वेगळी आहे, फार युनिक आहे. मराठीमध्ये असं काहीतरी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने, 3 वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने एकच स्टोरी मांडणं फार काही आधी मला नाही आठवत, मी तरी पाहिले. बट प्रॉब्लेम हा मूवीमध्ये नाही तर ह्याच्या स्क्रीन प्लेमध्ये. म्हणजे मूवी फार स्लो पेसने पुढे जाते. म्हणजे लिटरली 2 तास 5 मिनटाची वगैरे मूवी आहे. बट टुवर्ड्स दी एंड सेकंड हाफ नंतर मला असं झालं की कधी एकदा मूवी संपते आणि मी थिएटरच्या बाहेर निघतोय. फ्रँकली स्पीकिंग मला एवढं बोर झालं. अजून 2 लावा. या मूवीचा जो डिरेक्टर आहे सिद्ध विंचुरकर, त्याचा हा आय थिंक पहिलाच कमर्शियल चित्रपट आहे. या चित्रपटात सगळंच काही निगेटिव्ह नाही आहे. या चित्रपटातले जे मेन ॲक्टर्स आहेत, चिन्मय मांडलेकर असो, सई तामणकर असो, सुबोध भावे, त्यांची ॲक्टिंग अफलातून आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने ही स्टोरी दाखवली आहे. बट त्या तिन्ही ह्याच्यात सई तामणकरची जी ॲक्टिंग आहे ती खरंच अफलातून आहे. तिला म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक पर्स्पेक्टिव्हमध्ये तिचं कॅरेक्टर एक वेगळ्या टाईपचं दाखवलं आहे. म्हणजे त्या तिन्ही स्टोरीमध्ये तिची व्यक्तिरेखा डिफरंट वाटते. प्रत्येक भूमिका अगदी वेगळ्या तऱ्हेने सई तामणकरने दाखवली आहे आणि तेवढीच चांगली भूमिका चिन्मय मांडलेकरची आहे ह्याच्यात. सुबोध भावेला एवढा स्क्रीन टाईम नाही आहे, बट जेवढा त्याचा रोल आहे त्यात त्याची ॲक्टिंग चांगली आहे. संभाजी ससाणेही याच्यात एक मुख्य भूमिकेमध्ये आहे आणि त्याचीही या 3 वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये ॲक्टिंग बघताना फार चांगलं वाटतं. अजून एक प्लस पॉईंट या मूवीचा आहे जो बघण्यासारखा आहे, तो आहे ह्याची सिनेमॅटोग्राफी आणि त्याला पूरक अशी साऊंड डिझाईन. म्हणजे काय सीन एवढे कमाल शूट केले आहेत की ते बघताना आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जे म्युझिक दिले तो माहोल फार चांगला क्रिएट करतो. म्हणजे मी जसं म्हणालो की याच्यात 3 वेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. म्हणजे याच्यात फर्स्ट हाफमध्ये जी स्टोरी जाते त्याच्यात जे कॅमेरा वर्क आणि त्याला अशी पूरक असणारी जी बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते बघताना खरंच भारी वाटतं. मूवी जिथे मला थोडा लूज करतोय असं वाटलं ते म्हणजे ह्याची एंगेजिंग पॉवर जेवढी असायला हवी होती तेवढा मला मूवी एंगेजिंग नाही वाटला. पर्सनली हा इट्स अ काइंड ऑफ डार्क कॉमेडी मिस्ट्री असा काइंड ऑफ मूवी आहे. तसा आय थिंक आपण याच्या आधी वाळवी पण बघितला होता. तो मूवी डार्क कॉमेडी मूवी आहे. त्याच्यात एक डार्क थीम आहे बट त्यात कॉमेडी एलिमेंट पण आहेत. बट तो बघताना तेवढाच एंगेजिंगही वाटतो. तेवढा हा एंगेजिंग मला वाटला नाही. ह्याचा पेस थोडाफार स्लो असल्यामुळे फर्स्ट हाफ आणि इवन सेकंड हाफ नंतर पण स्टोरी फार लांबते. आणि अजून एक निगेटिव्ह पॉईंट या मूवीचं सांगायला गेलं तर एवढी जी तुम्ही 3 वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने जी बिल्टअप केली मर्डर मिस्ट्री, त्या तिन्ही स्टोरीजचं मिळून जे एक सोल्युशन एंडला आपल्याला मिळायला हवं होतं ते मिळत नाही या मूवीमध्ये. आता थोडे स्पॉइलर तुम्हाला वाटू शकतील, तर आधीच सांगतोय
बट ह्याचा जो एंड आहे तो त्यांनी या मूवीमध्ये एंड न करता त्याचे धागे और त्याचे लूप होल्स आपल्याला पुढच्या मूवीमध्ये दिसतील असं काइंड ऑफ त्यांनी या मूवीचा एंड केला आहे, जो मला फार डिसअपॉइंटिंग वाटला. जर त्यांनी पूर्ण सगळ्या मिस्ट्रीचं एंड आणि ऑर एल्स ॲटलिस्ट काहीतरी असं एंडला सोडलं असतं की त्याने एक्साइटमेंट वाटली असती, तर तसं एवढं एक्साइटमेंट मला या मूवीच्या एंडला वाटली नाही. तर या मूवीच्या फायनल वर्डिकबद्दल बोलायला गेलं तर तुम्हाला असे थोडे स्लो बर्न, असे थोडे मिस्टेरियस आणि असे बिल्डअप करणारे बट थोडे स्लो पेस असणारे तर मूवी पसंत असतील तर हा मूवी तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेलही हा मूवी. पण जर तुम्ही ही जी तगडीत स्टारकास्ट आहे ह्यांना बघून आणि असं काहीतरी फास्ट पेस्ड एंटरटेनिंग काहीतरी पडद्यावरती दिसेल हे एक्सपेक्ट घेऊन जाणार असाल तर मे बी तुम्ही थोडे डिसअपॉइंट व्हाल. या मूवीचे परफॉर्मन्सेस तसे चांगले आहेत, बट मी या ओव्हरऑल मूवीला 2.5 आउट ऑफ 5 रेटिंग देईन. माझ्यासाठी हा थोडा डिसअपॉइंटिंग होता. पण जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सिनेफ्लक्सला सबस्क्राईब करा. सी यू.